16 डिसेंबर कोंढानगरमधील सर्व रहिवाशांचे घरं काढून 1 वर्ष पूर्ण होऊन आज 15 दिवस झालेले आहेत। या कारणानिमित्त आम्ही 6 महिने झालं संस्थेच्या मार्फत झटत आहे। याकडे आयुक्त साहेबांचं लक्ष नाही। आयुक्त साहेबांनी यावर कुठली प्रतिक्रिया उत्तर दिले नाहीत ना त्या ठिकाणी येऊन समक्ष पूर्ण एरियाला भेट दिलेली नाही। त्या धर्तीवर महानगरपालिकेमधले लोकप्रिय नगरसेवक राजकुमार हंचाटे यांच्याशी आमचा संपर्कही नसून त्याने एक माणुसकीच्या नात्याने जनरल बोर्डामध्ये हे ठराव मंजूर करण्यात आला। हे ठराव मंजूर होऊन 20/7/2021 म्हणजे 6 महिने होऊन गेले। यावर अजून कोणतीही कारवाई झाली नाही। त्याचबरोबर आम्ही माहिती अधिकारामध्ये अशी माहिती मागवली की रस्त्याच्या बाधित झालेल्या लोकांना कुठं पुनर्वसन केलं जातं, तर महापालिकेनं अशी माहिती मिळाली की TP/3 P20 कुमटानाका या ठिकाणी पुनर्वसन केलं जातं। पण असे मी महापालिकेमधून अजून भूमी मालमत्ता यामधून माहिती अधिकारामध्ये 114 पानाचे अशी एक लिस्ट मी माहिती अधिकारामध्ये मागवली। सोलापूरमध्ये अनेक जागा रिकामी पडून आहेत। या धर्तीवर आयुक्त साहेबांनी आमच्या लोकांचा कुठलाही विचार केला नाही व पर्यायी जागा राहण्यासाठी दिलेला नाही। तरी आयुक्त साहेबांना आम्ही सांगितलं की त्या ठिकाणी तुमचं आरक्षण आहे, त्या ठिकाणी तुम्ही नंतरच्या वेळेस आम्हाला परत दुसरीकडे पुनर्वसन करून त्या ठिकाणी तुम्हाला काय बांधायचं ते बांधू शकता तुम्ही। पण आयुक्त साहेब म्हणतात की मी देऊ शकत नाही। तरी आम्ही आज राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्याला या ठिकाणी घेऊन येऊन साहेबाशी आणि आमची मीटिंग झाल्यानंतर साहेब म्हणतात देऊ शकत नाही। पण आम्ही नाही का हे जनरल बोर्डामधला ठराव दाखवण्यात आला, त्यानंतर साहेब म्हणतात की बरं ठीक आहे मी यावर विचार करतोय। आता साहेबांना आमचं एकच म्हणणं आहे की तुम्हाला जनरल बोर्डामध्ये हे आमचे विषय मांडलेले आहेत, त्याच्यावर तर तुम्हाला सही करून आम्हाला पर्यायी जागा तर द्यावं लागणार, कारण आम्ही पहिल्या देशाचे नागरिक आहेत। जसे संविधानानं एकमताचा जसा अधिकार दिलेला आहे तसा आम्हाला भारतामध्ये राहण्याचाही अधिकार आहे आणि तसेच आम्ही सोलापूरमधले रहिवासी आहे। तरी आयुक्त साहेबांनी त्वरित या गोष्टीचा लवकरात लवकर विचार करून याची सही देऊन आम्हाला पर्यायी जागा कुमटानाका या ठिकाणी आमचं पुनर्वसन केलं जावं, कारण रस्त्याच्या बाधित झालेल्या लोकांना त्या ठिकाणी पुनर्वसन केलं जाते, त्या ठिकाणी आमचं पुनर्वसन केलं जावं। अन्यथा आज तीव्र असे आंदोलन या गेटला असे करण्यात येईल, आमचा जीव जरी गेला तरी चालेल हे आंदोलन, या ठिकाणी आम्ही उठणार नाही। कायमचं या ठिकाणी आमचा जीव जरी गेला तर आम्ही विष खाऊन या गेटपाशी बसू, पण आयुक्त साहेबांना खाली जाऊ देणार नाही आणि वरी जाऊ देणार नाही। याची नोंद महापालिकेच्या आयुक्त साहेबांनी त्वरित लवकरात लवकर घ्यावी।